ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात। कोल्ड्रिंक सिरपच्या विक्रीवरती महाराष्ट्रात देखील आता बंदी घालण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। इतर राज्यांमध्ये कोल्ड्रिंकमुळे काही बालकं ही दगावलेली होती आणि त्यानंतर इतर राज्यांमध्ये बंदी घालण्यात आलेली होती। यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि केरळमध्ये या कोल्ड्रिंकवरती बंदी घालण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील कोल्ड्रिंक या सिरपवरती बंदी घालण्यात आली आहे। आणि याच संदर्भातले अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, आकांक्षा पाहता आपण अन्न औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। कोल्ड्रिंक सिरपच्या विक्रीवरती महाराष्ट्रात बंदी घातलेली आहे, कारण या सिरपमध्ये काही जे आपण पाहतोय की त्यामध्ये विषाणू जे आहे ते सापडलेले होते आणि विषारी काही पदार्थांमुळे काही राज्यांमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। त्यामध्ये समूह क्रमांक SR13 च्या उत्पादनात काही विषारी पदार्थ आढळलेले होते आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा या उत्पादन झालेलं आहे तिथून त्याच्यावरती विक्री करण्यास बंदी घातलेली आहे। आपण पाहतोय का हे विशेषतः मेस रेसिडेंट फार्मा तामिळनाडू कांचीपुरम मध्ये ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून हे सिरप जे आहे ते तयार झालेलं होतं। इतर राज्यामध्ये याची जी आहे ती विक्री केल्यानंतर त्याचा मृत्यू काही बालकांचा झाल्याची घटना समोर आली होती आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये यावरती बंदी घातलेली आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात याचं जे आहे ती विक्री करताना कुठल्या प्रकारचं पुरावे आढळलेले नाहीत। मात्र जर यापुढे कुठल्याही प्रकारचा सप्लाय झाला तर तात्काळ त्यावरती जी आहे ती बंदी आणावी असे स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या अन्न औषध प्रशासनाने दिलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे इतर राज्यात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगत या सिरपवरती जी आहे ती बंदी घातलेली पाहायला मिळते। अगदी, त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट यामिनीसह पाहत रहा एबीपी माझा।